हॅलो, नमस्कार. कुकिंग विथ वंदनामध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण लोअरींवर जशी पावभाजी भेटते तशीच सेम पावभाजी तयार करणार आहोत. तर बघा, त्यासाठी मी आधीच बटाटे कुकरमध्ये वाफवून घेतलेले आहेत. बटाट्यांसोबत मी एक गाजरसुद्धा वाफवून घेतलेलं आहे. त्यानंतर एका कढईमध्ये पाणी घालून त्यामध्ये वाटाणे, फुलकोबी आणि त्याच्यात थोडंसं मीठ आणि हळद घालून त्यांना वाफवून घेत आहे. कारण फुलकोबी आणि वाटाणे जर आपण बटाट्यासोबतच बॉईल केले तर ते जास्ती मेशी होता. त्यासाठी त्यांना ह्याप्रमाणे जर केले तर छान होतात. त्यानंतर मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये भरपूर असे लसूण आणि काश्मीरी लाल मिर्च पावडर घेतलेलं आहे. त्यामध्ये थोडंसं पाणी घालून स्मूथ अशी आपण लसूणची चटणी तयार करून घ्यायची. ह्या चटणीने आपली भाजीला खूपच छान अशी चव येते. त्यासाठी तोपर्यंत बघा, आपले वाटाणे आणि फुलकोबी ही छान अशी शिजलेली आहे. ज्यांना आता आपण डायरेक्ट पावभाजी मेसरनी थोडीशी मेस करायची, जास्ती आपण तिला मेस करायची नाही. त्यानंतर पावभाजी बनवण्यासाठी असं एक पसरट भांडं घ्यायचं, ज्याच्यात पावभाजी छान बनवता येते. खोलगट कढई घ्यायची नाही, जिचा तलवा एकदम प्लेन असतो तशी घ्यायची. तर बघा, त्याच्यात मी थोडं तेल घातलेलं आहे, नंतर बटर घातलेलं आहे. कारण डायरेक्ट बटर घातलं तर ते जळू शकतं, त्यासाठी. त्यानंतर त्याच्यामध्ये बारीक कट केलेला कांदा घालायचा. कांदा थोडासा मऊ झाला की नंतर त्यामध्ये आपण शिमला मिरचीसुद्धा बारीक कट करून घालायची. बघा, मी शिमला मिरची वाफलेली नाही आहे, तिला बारीक बारीक कट करूनच याप्रमाणे कांद्यासोबत मऊशीर अशी शिजवून घ्यायची. त्यानंतर त्याच्यामध्ये बटाटा मेस करून घालत आहे. आता ह्या टायमाला आपण सर्व भाज्या तयार करून घेणार आहोत. तर आपण काश्मीरी लाल मिर्च पावडरचा वापर केलेला आहे. त्यासाठी तिला तिखटपणा आणण्यासाठी मी हिरवी मिरची मिक्सरमध्ये पेस्ट करून घेतलेली आहे, ती घातली. त्यानंतर बटाट्यांसोबत जे गाजर मेस केलेलं होतं ते घालत आहे. इथं तुम्ही बीट असलं तरी बीटसुद्धा बॉईल करून घालू शकता, जे करून आपली भाजीला छान असा रंग येतो. त्यानंतर त्याच्यामध्ये वाटाणे, फुलकोबी, हळद, धने पावडर, कसुरी मेथी आणि जी लसूणची चटणी आपण तयार केलेली होती ती घातलेली आहे. त्यानंतर मी टमाटर एकदम छान असा चॉपरमध्ये कट करून घेतलेला आहे, ज्या करून ते एकदम तुम्ही बारीकसुद्धा चिरू शकता, पण मिक्सरमध्ये पेस्ट करायची नाही. आणि या सर्व भाज्यांना आता आपण पावभाजी मेसरने छान असं मेस करून घ्यायचं. आणि त्यानंतर त्याच्यामध्ये थोडं थोडं गरम पाणी घालायचं. पाणी गरमच घालायचं, जे करून आपली भाजीची चव एकदम छान राहते आणि भाजीची जी प्रोसेसिंग असते ती पण थांबत नाही. त्यासाठी गरम पाणीचाच वापर करायचा. याप्रमाणे गरम पाणी घालून घालून आपण पूर्ण भाजी मेस करायची. त्यानंतर त्यामध्ये पावभाजी मसाला घालायचा आणि कोथिंबीर घालायची आणि तिला अजून छान अशी मेस करत करत गॅसवरती थोडं आवश्यक असलं तसं गरम पाणी घालत जायचं. आणि ह्याप्रमाणे आपली भाजी तयार करून घ्यायची. ह्याप्रमाणे भाजी आपण तयार केली तर ती एकदम चिकन होत नाही, थोडंसं आपल्याला खाताना तिची चव येते. त्यासाठी आता आपण भाजीला वरून तडका देणार आहोत. त्यासाठी मी एका कढईमध्ये थोडं तेल आणि बटर घातलेलं आहे. त्यानंतर त्यामध्ये थोडंसं जिरं घालायचं. जिरं व्यवस्थित तळलं की नंतर जी आपण लसूणची चटणी तयार केलेली होती ती घालायची. तिच्याने आपल्या भाजीला छान असा रंग येईल. त्यानंतर थोडीशी कोथिंबीर घालायची आणि याच्यात आपण थोडा पावभाजी मसालासुद्धा घालायचा. आता ह्या तडकाला भाजीवरती घालायचा आणि आपण ही भाजी त्यानंतर एकजीव करून घ्यायची छान अशी. तिच्यात थोडीशी कोथिंबीर घालायची आणि एकदम मध्यम आचेवर थोडी 2 मिनिटासाठी आपण भाजी राहू द्यायची, जे करून आपली भाजी एकदम छान तयार होते. त्यानंतर आता बघा, आपण पावसुद्धा भाजून घेणार आहोत. त्यासाठी मी एका तव्यावरती बटर घातलेलं आहे आणि त्यामध्ये आपली थोडीशी भाजी घालायची. इथे जर तुमची लसूणची चटणी शिल्लक असली तर तीसुद्धा घालायची. आणि त्यानंतर आपण त्याच्यामध्ये पाव मधून कट करून ह्याप्रमाणे ठेवायचे आणि त्यांना छान असे बटर टाकून भाजून घ्यायचे. असे केल्याने आपले पाव एकदम टेस्टी होतात.
बटर लावून भाजले तर खूपच टेस्टी लागतात आणि सॉफ्टसुद्धा होतात. त्यासाठी तर मग तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कळवा. ही खूपच टेस्टी होते. तुम्ही नक्की एकदा ह्याप्रमाणे करून